तात्पुरतं आपण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की कॅप राउंड 2 साठी नेमकं कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरता येईल आणि याची मदत तुम्हाला कशी होणार आहे। तुमच्या एरियातलं बेस्ट कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपल्या संभाजीनगर एरियामध्ये किंवा नांदेडच्या एरियामध्ये सोलापूर साइडला 85 कट ऑफ वरती सुद्धा चांगल्या कॉलेजेसला सीएस चान्स आहे। आणि पूर्ण लिस्ट एडिट करा। लिस्ट एडिट करताना चुकूनही असं नाही झालं पाहिजे की पहिलं जे कॉलेज मिळालं त्याच्यापेक्षा लोअर लेवलचं कॉलेज कॅप 2 ला मिळेल। नमस्कार मित्रांनो, फायनली तुमची कॅप राउंड 1 ची ॲडमिशन प्रोसेस आता म्हणजे 5 वाजता संपलेली आहे। मागील सलग 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांनी ज्यांना ड्रीम कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये मिळालेले आहे त्यांनी जाऊन प्रवेश देखील घेतलेला आहे, हो की नाही। परंतु आता ज्या विद्यार्थ्यांनी जाऊन प्रवेश घेतला त्यांचं तर झालं, त्यांचं कॉलेज देखील सुरू होईल। आता त्या विद्यार्थ्यांचं काय ज्यांनी कॅप राउंड 2 साठी बेटरमेंट केलेलं आहे आणि तुम्ही देखील बेटरमेंट केलेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला कॅप राउंड 2 साठी नेमकी फॉर्म भरण्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं डेट लक्षात ठेवा मित्रांनो, 6 तारखेला तुम्हाला कॅप 2 साठीची वॅकंट सीट मॅट्रिक्स मिळणार आहे। म्हणजेच कॅप राउंड 1 ला किती जागा भरलेल्या आहेत आणि किती जागा शिल्लक आहेत तुम्हाला त्या ब्रँचच्या त्या कॉलेजचे सगळे डिटेल्स सीईटी सेल 6 तारखेला प्रोव्हाइड करणार आहे। आणि 7, 8, 9 हे 3 दिवस तुम्हाला सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण त्या 3 दिवसात परत एकदा तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म लिस्ट एडिट करता येणार आहे, अपडेट करता येणार आहे। आणि तुम्हाला जर तुमच्या मनासारखं कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये मिळालं नसेल तर कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज कसं मिळवायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीचा जो कॅप राउंड 1 चा कट ऑफ आहे त्याचा ॲनालिसिस सांगत आहे पुण्यातील कॉलेजेससाठी। आता या सगळ्याच महाराष्ट्रातील सगळ्याच कॉलेजेसचा कट ऑफ ॲनालिसिस मी तुम्हाला येणाऱ्या करस्पॉन्डिंग व्हिडिओजमध्ये देखील देणार आहे। तात्पुरतं आपण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात की कॅप राउंड 2 साठी नेमकं कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरता येईल आणि याची मदत तुम्हाला कशी होणार आहे चला बघूयात। पहा, मी पुण्यातील सर्व कॉलेजेस इथं मांडलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। जे टॉप मोस्ट कॉलेज महाराष्ट्रातलं समजलं जातं COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेज कोड दिलेला आहे, त्याचा या वर्षीचा, मागील वर्षीचा नाही, या वर्षीचा कट ऑफ मी इथं तुम्हाला दिलेला आहे, जो की कॅप राउंड 1 म्हणजे रविवारच्या कॅप राउंडला लागलेला आहे। तो कट ऑफ आहे 99.97। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी हा कट ऑफ कॅप 1 चा होता 99.89 आणि तो आता 0.08ने जवळपास वाढलेला आहे। यावर्षी जवळपास बऱ्याच कॉलेजेसचे कट ऑफ वाढलेले आहेत कॅप 1 साठी। पहा, COEP मध्ये AIचा कट ऑफ लागलेला आहे कॅप 1 साठी 99.92, ENTC आहे 99.84, इलेक्ट्रिकल आहे 99.64, मेकॅनिकल आहे 99.58, सिव्हिल आहे 99.04। सो 99चा फिगर COEP ला कायम असतो, दरवर्षी असतो, ते याही वर्षी आहे। दुसरं महत्त्वाचं कॉलेज आहे पुण्यातील ते म्हणजेच PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी। याचा CS चा कट ऑफ आहे मित्रांनो 99.78, 99.67 IT, AIचा आहे 99.76, ENTCचा आहे 99.44, ज्या की त्या कॉलेजच्या ब्रँचेस आहेत, पुढील ब्रँचेस त्या कॉलेजमध्ये नाही आहेत। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कॉलेज जे की कमिन्स कॉलेजने ओळखलं जातं, जे की मुलींसाठी, खास महिलांसाठी हे कॉलेज आहे, त्या ठिकाणी फक्त मुलींना प्रवेश दिला जातो। CS चा कट ऑफ आहे 99.40, IT आहे 99.15, ENTC आहे 98.80, मेकॅनिकल इथला आहे 98.35, जे की टॉप 3 कॉलेजेसमध्ये पुण्यामध्ये कन्सिडर केलं जातं। त्यानंतर आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे VIT, CS चा कट ऑफ आहे 99.08, IT आहे 98.69, AI आहे 98.25, ENTC आहे 98.15, इलेक्ट्रिकल आहे 97.67, सिव्हिल आहे 96.76। त्यानंतर PCCOE पिंपरी 99.04, 98.71 IT, AI साठी आहे 98.64, ENTC साठी आहे 98.31, मेकॅनिकलसाठी मित्रांनो कट ऑफ आहे PCCOE पिंपरीचा 97.71 आणि सिव्हिलसाठी कट ऑफ आहे 96.65। तुम्ही बघू शकताय की टेक ब्रँचेसपेक्षा कोर ब्रँचेसचे कट ऑफ जे आहेत ते कमी आहेत। इकडे 99.04 आहे तर इकडे 96.65 सिव्हिलला आहे, मेकॅनिकलला देखील कट ऑफ आहे कमीच आहे। PVG 6 नंबरचं कॉलेज आहे पुणे विद्यार्थी गृहज 97.88 त्याचा CS चा कट ऑफ आहे। त्यानंतर IT आहे 97.43, AI आहे 97.43, ENTC 96.87,
इलेक्ट्रिकल 95.19, मेकॅनिकल आहे 95.43, डी वाय पाटील आकुर्डी आहे मित्रांनो 98.12, आय टी आहे 97.84, ए आयचा कट ऑफ आहे 97.77, ए एन टी सी आहे 97.22, मेकॅनिकल आहे 96.48 आणि सिव्हिलचा कट ऑफ आहे मित्रांनो 94.79. त्यानंतर ए आय एस एस एम आहे 97.67, त्यानंतर ए आयचा त्याच कॉलेजचा कट ऑफ आहे 96.90, ए एन टी सी आहे 96.58, इलेक्ट्रिकल आहे 95.31, मेकॅनिकल आहे 95.28, सिव्हिल आहे 93.16. 9 नंबरचं कॉलेज आहे पी सी सी ओ ई रावेत 97.03, कम्प्युटरचा कट ऑफ आहे मित्रांनो. आय टीचा आहे 97.37 आणि हे कट ऑफ या वर्षीचे आहेत आत्ताचे लेटेस्ट कॅप 1चे. ए एन टी सी 97.14, त्यानंतर मेकॅनिकल आहे 96.65 आणि सिव्हिल आहे 93.97. त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज आहे जे एस पी एम तातवडे 97.30, आय टी आहे 96.88, ए एन टी सी आहे 96.09, त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे 94.10 आणि मेकॅनिकल आहे 93.71 आणि सिव्हिल आहे 91.96. सो मित्रांनो, हे कट ऑफ ॲनालिसिस मी तुमच्यासमोर का मांडत आहे, याचा काय तुम्हाला उपयोग होणार आहे लक्षात घ्या. आता तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे हो की नाही. बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं ते चांगलं नाही किंवा त्याची क्वालिटी चांगली नाही असं तुमचं म्हणणं होतं. मग माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये तुमचं ड्रीम कॉलेज नाही मिळालं, लोअर कट ऑफचं कॉलेज मिळालं किंवा जे पाहिजे नाही ते मिळालं, तर आता तुमच्याकडे चान्स आहे. आता पूर्ण लिस्ट एडिट करा. लिस्ट एडिट करताना चुकूनही असं नाही झालं पाहिजे की पहिलं जे कॉलेज मिळालं त्याच्यापेक्षा लोअर लेवलचं कॉलेज कॅप 2ला मिळेल आणि त्याची जबाबदारी तुमची लिस्ट बनवतानासाठीची आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, लिस्टच अशी बनवा की त्या लिस्टमध्ये काही त्रुटी राहिल्या नाही पाहिजे. गेल्या वेळी जे कॉलेजेस टाकले, जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेजेसच लिस्टमध्ये ठेवा. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 आहे माझा, तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर मला ह्या कॉलेजला सी एस पाहिजे पण माझं पर्सेंटाईल त्याला मॅच करत नाही. बाळांनो, मग मला एक म्हणायचं आहे, तुम्ही सी एस आय टीसाठी धरून बसू नका ना. तुम्ही बघा ना, इथं मेकॅनिकलचे कट ऑफ किती आहेत, सिव्हिलचे कट ऑफ किती आहेत तुम्ही पहा. इथंच डी वाय पाटील आकुर्डी 98.12 आहे सी एस. तेच जर तुम्ही मेकॅनिकल बघितलं तर 96.48 आहे. म्हणजे खूप मोठा डिफरन्स तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या ब्रँचेसमध्ये पाहायला मिळत आहे. मग माझं म्हणणं आहे, जर तुमचं ब्रँचविषयी फार काही मत नसेल किंवा तुम्हाला त्याच्याशी काही जास्त ॲफेक्शन नसेल तर तुम्ही, माझं म्हणणं आहे बेटर वे, चांगल्या कॉलेजला गेलं पाहिजे, चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं पाहिजे. भले ते तुम्ही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा ए एन टी सीमध्ये का असेना, पण तुम्हाला जर कमी पर्सेंटाईलवर चांगल्या कॉलेजमध्ये जर ब्रँच मिळत असेल तर ती तुम्ही घ्यायला पाहिजे असं मी म्हणेन. अदरवाईज जर तुम्हाला टेक ब्रँचमध्येच करायचं आहे तर तुम्हाला 88 पर्सेंटाईलवर टियर 3चंच कॉलेज मिळणार आहे, टियर 2, टियर 1चं कॉलेज मिळणार नाही. त्यामुळे डोक्यातून काढून टाका. किंवा त्याला एक दुसरा पर्याय असा आहे की तुमच्या रिजनमध्ये जे कॉलेजेस आहेत, मग अमरावती रिजन असेल, नागपूर रिजन असेल किंवा इकडे सोलापूर साईड असेल, इकडे सातारा साईड असेल किंवा आपलं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिकचा एरिया असेल, त्या ठिकाणी लोकल लेवलला खूप चांगले कॉलेजेस आहेत मित्रांनो. त्यासुद्धा कॉलेजेसचं मी कट ऑफ ॲनालिसिस देणार आहे. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खास इंजिनिअरिंग करायचं म्हणून पुण्यातच यायचं आहे आणि पुण्यात कुठलंही कॉलेज घेण्यापेक्षा, ते कॉम्प्रोमाइज करत बसण्यापेक्षा तुमच्या एरियातलं बेस्ट कॉलेज, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपल्या संभाजीनगर एरियामध्ये किंवा नांदेडच्या एरियामध्ये, सोलापूर साईडला 85 कट ऑफवरती सुद्धा चांगल्या कॉलेजेसला सी एस ब्रँच मिळते, आय टी ब्रँच मिळते किंवा ए आयच्या ब्रँचेस मिळत आहेत. तर तुम्ही लोकल एरियामध्ये तुमच्या गावाच्या जवळच्या कॉलेजेसला पण चॉईस द्यायला पाहिजे, नक्की तुम्ही पुण्यात येणे. पुण्यात जर तुम्हाला सी एस पाहिजे, तुम्ही बघा ह्या 10 कॉलेजेसमध्ये हा जो 9चा फिगर आहे, 97, 98, 99, 96, हा फिगरच डाऊन नाही आहे. मग असं काय आहे का आपण पुण्यातच करायला पाहिजे? नाही. म्हणून जर तुमचं सी एस आय टीच करायचं आहे आणि पर्सेंटाईल कमी असेल तर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे असं मला मनातून वाटतंय. बाकी निर्णय तुमचा आहे मित्रांनो. येते का लक्षात? आता ह्या टॉप 10 कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला मिळत नसेल, तुमच्या लोकल एरियामध्ये घ्या.
नव्हे तुम्हाला आता बघा मी पार्ट 2 पार्ट 3 पण या व्हिडिओचे घेणार आहे कट ऑफ अनालिसिसचे. थोडा आमचा लाईटचा इश्यू आहे तरी पण आपण कंटिन्यू करत आहोत. तुम्हाला फक्त मला सांगायचं आहे की कट ऑफ या पद्धतीने आहे. सो याचा फायदा तुम्हाला या कट ऑफ अनालिसिसचा तुमच्या कॅप राऊंड 2च्या फॉर्म फिलअपसाठी होणार आहे. माझे याचे पूर्ण जवळपास 5 पार्ट या व्हिडिओचे येणार आहेत एका पाठोपाठ एक. ते सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि ते उद्या दुपारपर्यंत तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओज मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये टोटल कॉलेजेसचे सगळ्या ब्रँचचे कट ऑफ मी देणार आहे. आणि हे कट ऑफ ओपन कॅटेगरीचे आहेत, त्यामुळे प्रत्येक कॅटेगरीचं पर्सेंटाईल जे असेल ते याच्यापेक्षा कमीच असणार आहे. रिझर्वेशनच्या याच्यामध्ये NT असेल, विजे असेल, OBC असेल, SABC असेल, त्या सगळ्यांचा कट ऑफ आता हे 95.19 हे ओपनचं आहे, त्याच्यापेक्षा थोडा करस्पॉन्डिंग कॅटेगरीचा कट ऑफ कमीच असणार आहे. आता पुढं पण इथं कॉलेजेस आहेत, तुम्ही बघू शकताय. 11 नंबरचं कॉलेज आहे, 12 नंबरचं कॉलेज आहे, 13 नंबरचं कॉलेज आहे, IIIT आहे, AISS IOT आहे, DY पाटील पिंपरी आहे, MIT आळंदी आहे, MMCU आहे, कर्वेनगर आहे, त्यानंतर PS मॉडर्न आहे, COE अवसारी आहे, सिंहगड वडगाव आहे, मॉडर्न्सवाडी आहे. हे सगळे कॉलेजेस पण थोडा आपण याचा पार्ट 2 पार्ट 3 मित्रांनो बघणार आहोत. तो बाकीच्या कॉलेजेसचे जे ॲनालिसिस आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या सिरीजमध्ये पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर पाठवा. त्यांनासुद्धा ऑप्शन फॉर्म भरताना कॅप 2 साठी या सगळ्याच व्हिडिओ सिरीजची मदत होणार आहे.